नमस्ते वन अँड ऑल. लेटर रायटिंगचा दुसरा भाग आज आपण बघूया. लीव ॲप्लिकेशन. याच्या आधी आपण ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ टीचर, जर्नलिस्ट वगैरे कसं लिहायचं आहे हे आपण बघितलं. म्हणजे ॲप्लिकेशन बघितले. आता आपण लीव ॲप्लिकेशन कसं लिहायचं हे बघूया. तर लीव ॲप्लिकेशन कोणी कोणाला लिहायचं असतं, तर एम्प्लॉईनी बॉसला लिहायचं असतं, स्टुडंटनी टीचरला लिहायचं असतं, किंवा टीचर हेडमास्टर किंवा प्रिन्सिपलला लिहितात. तर एम्प्लॉई आणि टीचर हे जे लिहितात, तर हे लीव ॲप्लिकेशन म्हणजे आपल्याला रजा पाहिजे असते, तर त्यावेळेस आपण ॲप्लिकेशन कसं लिहायचं. स्टुडंट पण काय करतात, टीचरला त्यासाठीच लिहितात. तर हे ॲप्लिकेशनचं एक फॉर्मॅट आपण बघूया, थोडंसं डिस्कस करूया की हे कसं लिहायचं आहे. तर लीव किती दिवसांची असू शकते, तर 1 डे असेल तर त्याला कॅज्युअल लीव म्हणतात. 4-5 डेज असेल तर ती ट्रिप किंवा फंक्शनसाठी असते, तर त्यासाठी आपण 4 किंवा 5 डेजची लीव घेतो. पर्सनल रिझनसाठी असते, किंवा काही वेळेस सिक लीव हा एक वेगळा प्रकार असतो. म्हणजे आपण आजारी पडल्यानंतरची जी लीव असते ती पण आपल्याला सँक्शन करण्यात येते. तर आता केव्हा लिहायचं असतं हे ॲप्लिकेशन, तर बिफोर टेकिंग लीव. म्हणजे आता आपल्याला पुढच्या आठवड्यात रजा पाहिजे आहे किंवा उद्या पाहिजे आहे, तर आपल्याला आज लिहावं लागतं. किंवा जर सिक लीव असेल तर आफ्टर लीव. म्हणजे आपण उद्या आजारी पडणार आहेत हे आपल्याला कळत नाही, त्यामुळे आपण आजारी पडल्यानंतर जेव्हा परत जॉईन होणार आहेत त्यावेळेस आपण ॲप्लिकेशन लिहायचं असतं. तर ते लीव्हचं ॲप्लिकेशन आजारी पडल्यानंतर लिहायचं असतं सिक लीवसाठी. ठीक आहे. तर आपण एक फॉर्मॅट बघूया, एक एक्झाम्पल बघूया. लीव ॲप्लिकेशन बाय द स्टुडंट टू द टीचर ऑर प्रिन्सिपल फॉर लायसन. तर ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी एका स्टुडंटला एक काय करायचं आहे, ॲप्लिकेशन करायचं आहे. तर ते बघूया आपण. एक्झाम्पल घेतलेलं आहे या ठिकाणी. इथं आपल्याला लेफ्ट हँड साईडला ॲड्रेस लिहायचा आहे. अश्विनी कुलकर्णी, फ्लॅट नंबर 3, स्नेहलता अपार्टमेंट, गारखेडा, संभाजीनगर. ठीक आहे. त्यानंतर खाली लिहायचं आहे ॲड्रेस. म्हणजे कोणाला लिहायचं आहे आपल्याला, तर टू द क्लास टीचर, 3rd इयर, MGM कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, संभाजीनगर. मी उदाहरणादाखल हे घेतलेलं आहे. सब्जेक्ट लिहावा लागतो आपल्याला. ॲप्लिकेशन फॉर द लीव ऑफ अ डे फॉर ड्रायव्हिंग लायसन. अ डे लिहिलं आहे म्हणजे एका दिवसाची पाहिजे, तिथं 1 डे लिहायची गरज नाही. ॲप्लिकेशन फॉर द लीव ऑफ अ डे फॉर ड्रायव्हिंग लायसन्स. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आपल्याला पाहिजे आहे. पुढे लिहायचं आहे रिस्पेक्टेड मॅडम. इथे मॅडम लिहू शकतो, मॅम लिहू शकतो, सर लिहू शकतो. अकॉर्डिंग टू कोणाला आपल्याला लिहायचं आहे. विथ रेफरन्स टू अबव कन्सर्न सब्जेक्ट आय हॅव टू गो टू बीड टू अटेंड ड्रायव्हिंग लायसन्स एक्झाम. सो आय वॉन्ट लीव फॉर अ डे. आय विल कम्प्लीट माय असाइनमेंट्स इन टाईम. हे ॲश्युरन्स आपल्याला द्यावा लागतो. आणि हे अगदी फॉर्मल लेटर असल्यामुळं बाकीचं इथे डिटेल्स द्यायची काही गरज नसते. अकॉर्डिंग टू सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट रिलेटेड जेवढं आहे तेवढंच आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आय रिक्वेस्ट यू टू ग्रँट मी, किंवा इथं टू सँक्शन असं पण येतो शब्द. सँक्शन करा किंवा ग्रँट करा. तर या ठिकाणी आपल्याला द्या असं म्हणायचं आहे. म्हणून आय रिक्वेस्ट यू टू ग्रँट मी द लीव ऑफ अ डे. थँक्यू, युअर्स फेथफुली अश्विनी कुलकर्णी. इथे आणि खाली रोल नंबर वगैरे आपल्याला लिहायचं असेल तर आपण लिहू शकतो, की म्हणजे या क्लासमध्ये तर मग खाली रोल नंबर आपला काय हे खाली आपण लिहू शकतो. या पद्धतीने हे जे आहे हे आपण एक ॲप्लिकेशन बघितलं. त्यानंतर याच्या खाली थोडंसं मी लिहिलं आहे, जसं की युअर्स फेथफुली. त्यानंतर नाव लिहायचं आहे, रोल नंबर काय आहे 8, 3rd इयर फिजिओथेरपी, आणि खाली मोबाईल नंबर. या पद्धतीने आपण लिहू शकतो. दुसरे एक ॲप्लिकेशन आपण बघूया. लीव ॲप्लिकेशन बाय द स्टुडंट टू द टीचर फॉर सिक लीव. म्हणजे आता एका स्टुडंट आजारी पडला आणि मग त्यामुळे तो 1-2 दिवस काही कॉलेजमध्ये जाऊ शकत नसेल, तर त्यावेळेस त्यांनी जॉईन झाल्यानंतर लिहायचं असतं. कारण आपलं जर काही होमवर्क किंवा प्रॅक्टिकल्स मिस झाले असतील तर मग त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला काही कन्सेशन देण्यात यावं किंवा परत एकदा करून देण्याची परमिशन असावी, यासाठी आपल्याला द्यायचं असतं. इथं लिहिलं मी. ॲड्रेस लिहायचा आहे लेफ्ट हँड साईडला. सोहम कुलकर्णी, 12th सायन्स A, रोल नंबर 15, टू द क्लास टीचर, चंपावती ज्युनियर कॉलेज. इथे ज्युनियर कॉलेज इथे 12th आहे म्हणून मी इथं लिहिलं ज्युनियर कॉलेज 12, बीड. जो ॲड्रेस आहे तो हा बदलू शकतो, हा ॲड्रेस बदलू शकतो. आपल्याला कधी कधी क्वेश्चनमध्ये हे दोन्ही ॲड्रेस दिलेले असतात, म्हणजे कोण लिहित आहे आणि कोणाला लिहितो आहे पत्र हे लिहिलेलं असतं, तर आपण तेच लिहायचं आहे. आपण मनाने तिथं कुठल्याही पद्धतीची नावं घ्यायची नाही. पुढे बघूया आपण. सब्जेक्ट काय आहे, ॲप्लिकेशन फॉर सिक लीव. स्पष्ट लिहायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर सिक लीव म्हणजे कशासाठी आहे. रिस्पेक्टेड सर, सर लिहू शकता, मॅडम लिहू शकता किंवा मॅम लिहू शकता. रिस्पेक्टेड सर, विथ रेफरन्स टू अबव कन्सर्न सब्जेक्ट
आय वॉज इल फॉर 2 days, म्हणजे मी किती दिवस आजारी होतो, आय वॉज इल फॉर 2 days बिकॉज ऑफ कोल्ड अँड टेम्परेचर. आता हे कंपल्सरी नाही आहे की लिहिलंच पाहिजे कोल्ड अँड टेम्परेचर, असं काही नाही. तर आपण लिहू शकतो आय वॉज इल फॉर 2 days बिकॉज आय गॉट स्पॅझम इन माय अँकल, असं पण लिहू शकतो. म्हणजे कशामुळं आपण आजारी आहेत ते आपल्याला लिहावं लागेल. सो आय कुड नॉट अटेंड द क्लासेस, त्यामुळं मी काय करू शकलो नाही, क्लास अटेंड करू शकलो नाही. त्याच्या पुढे आपल्याला असं लिहायचं आहे, आय विल कम्प्लीट माय होमवर्क ॲज अर्ली ॲज पॉसिबल. मी काय करेन, माझं होमवर्क लवकरात लवकर पूर्ण करेन. प्लीज सँक्शन माय लिव्ह. आता इथं मी सँक्शन लिहिलं आहे, ग्रँट लिहिलं तरी बरोबर आहे, सँक्शन लिहिलं तरी पण बरोबर आहे. प्लीज सँक्शन माय लिव्ह, प्लीज कन्सिडर द सेम असंही लिहू शकतो. इथं ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे, दोन्हीपैकी एक लिहायचं आहे आपल्याला. प्लीज सँक्शन माय लिव्ह किंवा प्लीज कन्सिडर द सेम. आता त्याच्या खाली असं लिहिलं आहे की हे कशावरनं खरं असेल, तर मग खाली आपल्याला प्रूफ द्यावं लागतं. म्हणून डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन अँड सर्टिफिकेट इज अटॅच्ड टू दिस ॲप्लिकेशन. ह्या ॲप्लिकेशनला काय जोडलेलं आहे, डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन जोडलेलं आहे. म्हणजे मी डॉक्टरकडे गेलो होतो त्याचं प्रिस्क्रिप्शन, अँड सर्टिफिकेट म्हणजे डॉक्टरचं सर्टिफिकेट असतं की याला 2 दिवस रेस्टची गरज आहे वगैरे, तर ते सुद्धा आपल्याला ॲप्लिकेशनला या ठिकाणी जोडावं लागतं. खाली लिहायचं आहे थँक्यू. याचं आपल्याला अलाइनमेंट प्रॉपर मेंटेन करायची आहे. आणि त्यानंतर खाली आपल्याला आणखी लिहायला लागतं युअर्स फेथफुली. काय लिहायचं आहे खाली, युअर्स फेथफुली. इथं साईन करायचे आहे सोहम कुलकर्णी, असं मी उदाहरणादाखल नाव घेतलं आहे. रोल नंबर 15 12th सायन्स ए. खाली रोल नंबर लिहायचा, मोबाईल नंबर लिहायचा आहे. आणि ENCL म्हणजे काय आहे, एन्क्लोजर. एन्क्लोजर म्हणजे याला ॲप्लिकेशनला जे जोडलेल्या गोष्टी असतात त्याला एन्क्लोजर असं म्हटलं जातं. डॉक्टर सर्टिफिकेट किंवा डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन, कधी कधी दोन्ही असतं, कधी फक्त प्रिस्क्रिप्शन असतं किंवा कधी फक्त सर्टिफिकेट असतं. तर आपण या पद्धतीने सिक लिव्हचं पण आपण काय करू शकतो, एक ॲप्लिकेशन देऊ शकतो. म्हणजे आपल्याला ॲप्लिकेशन जे फॉर्मल असतात त्यामध्ये आपण स्टुडंटनी टीचरला लिहिण्याचे जे ॲप्लिकेशन आहे ते बघितले. याच पद्धतीने टीचर पण लिहू शकतात जर त्यांना कोणत्याही पद्धतीची लिव्ह पाहिजे असेल, सिक लिव्ह असेल किंवा रेग्युलरची लिव्ह असेल, कॅज्युअल लिव्ह असेल, तर याच पद्धतीचे ॲप्लिकेशन्स असतात. यामध्ये थोडंसं शब्दामध्ये फरक येऊ शकतो फॉर्मल जे ॲप्लिकेशन असतात त्यामुळे. ठीक आहे, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.